आज आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिकरणाचा आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। उच्च न्यायालय अपील शाखा मुंबई यांच्या स्थापनेवरील स्वयंपाकी या पदासाठीची जी भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे। एकूण 2 पदासाठीची भरती प्रक्रिया होते। त्यानंतर तुम्ही बघू शकता वेतन श्रेणी 16,600 ते 52,400 दरम्यान असणार होती। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता स्वयंपाकी अर्ज जाहिरातीसाठी खंड ई मध्ये 16/8/2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत किंवा त्यानंतर पोहोचेला या बेताने फक्त स्पीड पोस्टाद्वारे तुम्हाला अर्ज पाठवायचे आहेत। अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता आहे प्रबंधक कार्मिक मुंबई उच्च न्यायालय अपील शाखा मुंबई 5वा मजला नवी मंत्रालय इमारत GT रुग्णालय आवार लोकमान्य टिळक मार्ग मुंबई हे ठिकाण असणार आहे। स्पीड पोस्टाद्वारे तुम्हाला अर्ज पाठवायचे तर पदाचं नाव असणार आहे स्वयंपाकी पदासाठीची भरती प्रक्रिया असणार आहे। पात्रता जी आहे तर ती किमान तुम्ही 4थी पास असणं आवश्यक आहे। उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान असणं आवश्यक आहे। उमेदवाराचं वय जे आहे ते 18 ते 38च्या मध्ये असणं आवश्यक आहे। मागासवर्गीयासाठी 43 वर्ष वयापर्यंत तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे। तसेच तुम्हाला उमेदवाराला न्यायालयीन शासकीय कर्मचारी असल्याचा विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यासाठी कमाल वयाची अट नाही आहे। उमेदवाराची अट जी आहे तर ती काय असणं आवश्यक आहे, चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असणं आवश्यक आहे। तो किंवा ती करार करणे सक्षम असणं आवश्यक आहे। त्याला किंवा तिला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे किंवा त्याला तिला कोणत्याही न्यायालयात MPSC UPSC किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाच्या त्यांच्याद्वारे आयोजित केले जाणाऱ्या परीक्षेच्या निवडमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकण्यात आलेले नसावे। त्यानंतर फौजदारी न्यायालयाचे दोषी ठरवलेले नसावे। त्यानंतर हयात पती पत्नीची संख्या एकापेक्षा जास्त नसावी। त्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम 2005 नुसार उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास 28 मार्च 2006 नंतर 2 मुले किंवा 2 मुली यापेक्षा जास्त अपत्य नसावीत। त्यानंतर अर्ज करण्यासाठीची तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट जी आहे तर ती आहे। त्यानंतर परीक्षा शुल्क जे आहे म्हणजे अर्जाची शुल्क 300 रुपये असणार आहे। ती कशी पाठवायची तर त्याच्या संदर्भात दिलेलं आहे। निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर स्वयंपाकाची प्रात्यक्षिक चाचणी होणार आहे 30 गुणाची, शारीरिक कार्यक्षमता 10 गुणाची, तोंडी म्हणजे मुलाखत होणार आहे 10 गुणाची, अशी 50 गुणाची परीक्षा आयोजित केली जाईल। जर उमेदवार स्वयंपाकाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास त्याचा किंवा तिच्या उर्वरित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही याचीही सर्वांनी नोंद घ्यायची। मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल। उमेदवारांनी अर्जासोबत खालील दाखल्याच्या स्वतः प्रमाणित सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित प्रतीसह सादर करायचे आहे। तर डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला कुठले डॉक्युमेंट द्यायचे त्याची पण यादी याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। संपूर्ण डिटेलमध्ये याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या व्यक्तींना याच्यामध्ये अर्ज करायचा आहे स्वयंपाकी या पदासाठी अर्ज करायचा आहे तर त्यांनी स्पीड पोस्टाद्वारे वरील डॉक्युमेंटसहित तुम्हाला तुमचा अर्ज भरायचा आहे। तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, परीक्षा शुल्क, परीक्षा कशी, निवड प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे, वयोमर्यादा काय आहे, संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली माहिती याच्या संदर्भातली हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा। ही माहिती तुम्हाला कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका असेल याच्या संदर्भातली तर कमेंटमध्ये विचारू शकता। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा। धन्यवाद।